रामकृष्ण हरी. आपल्याला प्रत्येकच वेळेस असा कल्पना येते की रामप्रभूला सीतेचा योग कसा झाला. रामप्रभू तर देवादिदेव होते. मग हे मायेचं हरण आलं, मारीच रामाला बाजूला नेलं, त्याच्या पाठीमाग लक्ष्मणाला हरणाने आवाज काढा, लक्ष्मणा धाव, लक्ष्मण पाठीमाग गेला आणि रावण शून्य आश्रम बघून आला, सीतेला घेऊन गेला. हे सगळं होत असताना ज्याला मुंगीचं मनोगत कळतं, वृक्षाचे पान ज्याच्या सतीने हलत नाही आणि देवानं कसं हो दिलं, त्याच्या पाठीमागचं काय कारण असेल बरं, हे आपण विचार करत आहोत. तर उत्तरकांडामध्ये आपल्याला एक कथा सापडी बघा. पूर्वी देव दैत्या युद्ध काळी, असुराशी युद्ध करिता वनमाळी. दैत्ये पळाले भृंगू आश्रमाजवळी, पुलोनेमे पाठी घातिली. मग ही भृंगू ऋषीची पत्नी असावा पुलोनेमा, तीन ते दैत्य पाठी माग लपवले. पुलोनेमे दैत्य पाठीशी घातिले, हे श्री विष्णूंशी कळले. हरिचक्र घेवनी मारिले, पुलोनेमीशी ते काळी. आणि तिचा शिरछेद केला पुलोनेमीचा आणि दैत्याचा नाश. आता भृंग ऋषी आश्रमावर आले. भृंग ऋषी आश्रमावर आले तर आपल्या पत्नीचं शिरछेद झालेला आहे हे बघितलं. अनेक दैत्य मृत्युमुखी पडले. ऋषी महाराजांनी विचारच नाही केला, असा दुष्ट कोण असेल माझ्या पत्नीचा जर घात करतो तर. आणि तो शाप महाराजांनी दिला आणि त्या शापाचं प्रायचित्त म्हणून हा राम अवतारात तो दिलेला शाप रामप्रभूला भोगावा लागला. रामकृष्ण हरी. ही कथा आहे 52व्या अध्यायामध्ये आणि उत्तरकांडाच्या बरं काय रामायणामध्ये.